नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर दरवेळी तीच सोयाबीनची ग्रेव्ही मसाला भाजी खाऊन तुम्हाला अगर कंटाळा आला असेल, तर आज मी तुम्हाला बिना बॉईल करता सोयाबीनची एक फारच चविष्ट अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर विश्वास ठेवा, ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 कप सोयाबीन घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव कप किसलेला नारळ घालायचा आहे. तर मी इथे वाळलेला नारळ घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये 5 या 6 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि पाव कप कर्वेव घालायचा आहे. तर आता हे सगळे साहित्य आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचं आहे. आणि आता हे सगळे साहित्य फ्राय करून घ्यायचे आहे. तर हे जे सोयाबीन आहे ते काळे पडेपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचे आहे. तर व्यवस्थित हे भाजून घ्यायचे आहे. तर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. मग आता मी हे सगळे साहित्य इथे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. मग आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हे सगळे भाजलेले साहित्य घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत. तर मी ते सगळे साहित्य एकदम बारीक करून घेतलेले आहेत आणि आता इथे ही खमंग अशी सोयाबीनची चटणी बनवून तयार झालेली आहे. तर ही चटणी सर्व करते वेळी या चटणीमध्ये तेल घालून तुम्ही जेवणाच्या वेळी, नाश्त्याच्या वेळी, भाकरी चपातीबरोबर सर्व करू शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.